मुरबाड मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण ताकदीने उतरणार, सुभाष पवार यांचे प्रतिपादन। मुरबाड विधानसभा मतदारसंघात आपण यंदाची विधानसभा निवडणूक ताकदीने लढवणार, असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषद तथा भिवंडी सह संपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी जुन्नर तालुक्यातील अंबेजो धरण परिसरातील राजगड सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले। व्यासपीठावर माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते जुगल किशोर जाखोटिया, ठाणे जिल्हा उपप्रमुख रामभाऊ दळवी, मुरबाड तालुका प्रमुख प्रकाश पवार, भाजप नेते वसंत भुंडेरे, बाळू हरड, चंद्रकांत भोईर, मुरबाड बाजार समितीचे सभापती बाळकृष्ण चौधरी, उपसभापती प्रकाश व्यापारी, पंचायत समिती माजी सभापती श्रीकांत धुमाळ, पंचायत समिती सदस्य अनिल देसले, मुरबाड शहर प्रमुख तथा नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अर्जुन शेळके, महिला आघाडी प्रमुख रेखा इसमे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन किसन गिरा यांचे सर्व संचालक, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील म्हणाले की आज खऱ्या अर्थाने या पुणे जिल्ह्यातील अंबेजो जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये राजगड या सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्यात जमलेला जनसमुदाय पाहून खऱ्या अर्थाने माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं या ठिकाणी जमा झाले आहेत। त्यामुळे मुरबाड मतदारसंघात गेली 10 वर्षे ते सत्तेपासून दूर होते, तरी माजी आमदार गोटीराम भाऊ पवार व सुभाष पवार यांनी ही संपूर्ण माणसं व कार्यकर्ते मंडळी सांभाळली आहेत। हे चित्र आज जमलेल्या जनसमुदायावरून दिसून येत आहे, असे शुभ संकेत कपिल पाटील यांनी दिले। या कार्यकर्ते मेळाव्यात जुन्नरचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनावणे यांनी सुद्धा सुभाष पवार मुरबाड मतदारसंघात आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या व्यथा मांडताना कोणत्याही परिस्थितीत मुरबाड मतदारसंघात सुभाष गोटीराम पवार हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले पाहिजेत, अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले, तसेच शुभेच्छाही दिल्या। तर ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सांगितले की आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत कार्यकर्ते मेळावा संपन्न होत आहे, परंतु या मेळाव्यामध्ये ज्या ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावनांचा विचार करून आपण या मतदारसंघात ताकदीने विधानसभा निवडणूक लढवणार आहोत। तसेच आपल्या कल्याण ग्रामीणमध्ये सुद्धा चांगले वातावरण आहे। बदलापूरमध्ये सुद्धा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्षा पुष्पा पाटील यांचे सुद्धा चांगलं काम आहे, त्यामुळे तिथे चांगले वातावरण अनुकूल आहे। परंतु प्रत्येक नातेवाईकांच्या मार्फत सुद्धा आपण तो मतदारसंघात पोहोचलो आहोत, त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये आपण शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार आहोत। त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागा, अशी शुभ संकेत सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिले। तसेच सर्व कार्यकर्त्यांनी माळशेज ते अंबेजोगाई धरण या परिसरात असलेल्या राजगड सभागृहात सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला।